तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी शुभम सावंत पुन्हा एकदा सध्याच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग असा चुलीवरची प्रॉन्स बिर्याणी, जी सकाळीच राजूकाने जाऊन प्रॉन्स आणलेले असतात कोलंबी, आणि आज मुद्रा बनवणार असा बिर्याणी. तर बोललो चला आज एक व्लॉग बनवू त्यासाठी, तर चुलीवरची बिर्याणी करून. तर बघू आता ही कशा प्रकारे बनता आणि काय काय आपण साहित्य वापरणार आहोत त्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमका बघू भेटणार आहे. तर आता जाऊया आणि व्लॉगला सुरुवात करूया. संपूर्ण व्लॉग बघा, एन्जॉय करा आणि नक्की कमेंट करा. आणि बिर्याणी कशी होणार ती लास्टला तुमका समजणारच आहे. तर बघू, चला आता जाऊया आणि बिर्याणी बनवूया. मित्रांनो, आपण इलो घरी आता आणि इकडे मुद्राताई बघा काय बनवतात बिर्याणी. डायरेक्ट ब्लॉग चालू केलं. इकडे मम्मी आणि इकडे मुद्रा सगळी सामान वगैरे घेऊन बसलं. काय बनवणार? मराठीत सांग. कोळंबी भात. हां. तर इकडे आता सध्या आग वगैरे पेटवली गेली आहे. ही बघा चुलीवरची कोळंबी बिर्याणी म्हणजे प्रॉन्स बिर्याणी. आणि ह्याच्यामध्ये अजून कायच नाही टाकू का? खाली अजून काय काय घेतलंस तर सांगतो पर्यंत. कांदा, अख्खा गरम मसाला, टमॅटो, आलं लसूण पेस्ट, सगळे मसाले, भात, थोडंसं पाणी आणि मेन मॅरिनेट केलेलं प्रॉन्स. चिकन मसाला बघा कोणतं वापरते ह्याच्यात. आणि हे मसाले दाखव जरा एक एक. बघ, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, रेड चिली पावडर. एवढं सगळं वापरणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पण सेम हेच टाकलंस ना? नाही, त्याच्यात मी फक्त हळद, मीठ आणि लिंबू पिळून आणि घरचा मसाला. तर चला आता तेल ओतता मम्मीकडे. तेल बघ बरोबर आहे काय? अगं बस काय ते? हा बस झाला. आधी काय काय टाकतं असं? मी टाकते आता अख्खा गरम मसाला. मी ना की चमचा दे. आग तरी पेटू दे का जरा थोडी. फूक फूक. कांदा चांगला शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकते. एक चमचा मीठ. बावण्यासाठी कांदा. काय कांदा चांगला बावण्यासाठी. काही शब्द वापरता येते का? मराठी. मालवणी जरा बोल थोडा, बघूया. तुझं मालवणी ऐकतील लोक. वेट, थांबा जरा. होतला तो कांदा चांगला बावून होतला तोवर थांबूक लागला. आग तर एका घालूक पण जमली नाही असं. आज कमी झाली. कांदा जरा कमी गॅसवर शिजतो ना. मग मला हेल्प करायला आलाय. जमला नाही म्हणून मी हट, असं काही नाहीये, अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. तयारीत होती म्हणून मी जरा ढवळूचा प्रयत्न करतो. उगाचच आलाय हे बघा, त्रास मला. इकडे दाखव. असं करू. इकडे आला केलेली आलं लसूणची पेस्ट, होममेड आला पेस्ट, होममेड आलं लसूण पेस्ट. माझं कांदा जास्त वाटतं हो. ग्रेव्हीसाठी कांदा. हा, ग्रेव्हीसाठी कांदा जास्तच हवा. सुकी सुकी नाही लागणार. गावा किल्ल्यावरच काम करता ह्या. गावी गेल्यावरच काम करता, नाही तर मुंबईत नाही करत. रीलसाठी काय पण करता. एवढं काय काय करता बघा. युट्यूबवरचं बघितलं ना रात्रभर आणि आता घेतलं ना. असं अजिबात नाही. नाही, स्वतःची रेसिपी आहे त्याची, अशी कोणती चोरलेली नाही तिनं. इकडे लावले ना कुकर. भात कोणतं वापरलं? राईस कोणतं वापरला? बासमती बिर्याणी राईस. बासमती
बिर्याणी राईस आता मी बिर्याणी टाकते राईस टोमॅटो. हे बघा उलटं पकडलं मम्मी हे बघा असं आता मी टाकते टोमॅटो. वाह क्या बात आहे ऐकत नाही पोरगी राईला जमला जमला बघा कसला ऊन पडला असा आणि आमच्या इकडे बिर्याणी बनतात. घरचा मसाला. सुट्टी झाली सुट्टी वाजली गाडी सुटली मी सगळं अंदाज पंचे टाकते त्या मापात वगैरे टाकत नाही. म्हणजे अंदाजे बिर्याणी बनवता म्हणजे तिखट तरी होते नाही तर खारट तरी होते ना. फर्स्ट टाइम बनवत नाही आता काय बोलू अंदाजे टाकते मी अंदाजे टाकते. काय काय लोक मोजून मापून टाकतात किती किलो किती हवी. आता ही किती किलो होतील या काय माहित आहे. सगळे मसाले टाकून दिलेले असतात. आता का मिक्स करायचं पद्धतशीर काम चालू असं. थोडीशी हळद टाकता चवीनुसार हळद. मिक्सर पटपट. आज जर बिर्याणी अशी चांगली झाली तर पुढच्या एका 50 लोकांची ऑर्डर द्यायची आहे मला. बड्डेची ऑर्डर ह्याच्याकडे मुंबईत देशील ना. मुद्रा खानावळ. आता झालेला असा थोडा वेळ परत. आता इकडे प्रॉन्स टाकले जातात मस्त की का मॅग्नेट केलेले होते. वा बस झालं 2 ग्लास. कांदा चांगला शिजला पाहिजे तरच होईल ती. शिजता शिजायला पाहिजे. टेस्ट करून बघितलं पहिली शिजता की नाही. थोडा वेळ तो शिजू. तोपर्यंत आम्ही एक रील शूट करतो. तर मित्रांनो हे बघा अर्धवट काम ठेवून इकडे तो वडापाव खाता. ललित कंडिक गेलेलो सकाळीच तर त्याने वडापाव घेऊन येलेलो असा. कुठला आणल्यानं तो माहीत नाही पण वडापाव खूप चांगला होतो. आणि मागे आपले बाप्पा लालबागचा राजा. तर यावा वडापाव खाऊ. बाकीचं सामान आणून ठेवलेला उद्या आपल्याकडे उद्या बोलते आज आपल्या संध्याकाळी राखण्याचा कार्यक्रम आणि उद्या भटजी जेवण असतं. ब्राह्मण भोजन. हां ब्राह्मण भोजन सॉरी. तर त्यासाठी हे सगळं सामान आणलेलं. पण ह्यो ब्लॉग आता पहिलं येतो की नंतर तो माहीत नाही पण आम्ही नक्की ह्यो ब्लॉग टाकणार आहोत. चला लवकर. सकाळपासूनचे वडापाव अजून खातच असते आणि इकडे बिर्याणी ठेवून ही बाहेर बसली. येस अरे वा 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 तेव्हाच बोलली खाऊन बघा मग तुम्हाला सांगते. अंदाजे सगळे मसाले टाकले ना ते ना अंदाजे ना मग व तू वयर त्या काय केलं शिजते. शिजू चुलीवरती जरा टाइम लागतो ना. कोलंबी भात कोलमी भात. कोलमी बिर्याणी. कोलंबी बिर्याणी. अरे वा 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 छान. हा हा हा. असं असतं एवढंच आहे म्हणे मी जास्त नाही मग. देणारच नाही तर एवढं तर ना काय. तू बनवून जा फक्त बाहेर. तू बनवून बाहेर जा. मी पसंत करते. घेऊन तुम्ही हा गायब. निवांत. आता किती मिनिटानंतर बघा आता आपण काम चालू केलं. बरोबर अर्धा तास लागलो आमका जरा चुलीवरती हे ठेवूसाठी. आणि आता भात टाकलं जातं.
बासमती राईस. आपण आता याच्यानंतर राईस वगैरे टाकून नंतर याच्यावरती आपण टाकणार असो कोथिंबीर आणि आपली बिर्याणी मग झाली. आपण काय फोटो वगैरे शूट करूया जरा, स्टोरी वगैरे टाकू काही आमका. आणि जाऊन आमच्या कणकवलीकर 07 या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन फॉलो करा आणि छान छान स्टोरी आणि रील्स बघा. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि मुद्रासाठी कमेंट करा. तरी अंदाजे किती किलो बिर्याणी झाली असा ती सांग बघे मुद्रा. 1 किलो तरी झाली. किती? पावणा किलो. हट 2 किलो पकड. हट. हां 2 किलोच बघ. 1-1.5 किलो झाली असते म्हणजे. आपल्या अंदाज नाही, आम्ही काही 1-1.5 किलो 1-2 किलो पाऊण वैसा किलो. होय वैसा होय. तर आता मस्त घे थोडा वेळ अजून शिजू दे. झाली आता सगळी म्हणजे ऑलमोस्ट. तरी पण थोडे राहू दे, जरा गरम होऊ दे. नंतर मग त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकू. तुमका आपण जेवती दाखवू कशी झाली आधी मुद्राच्या हातची बिर्याणी. असं वाटतंय एकदम झणझणीत झाली. दाल भडक वाटतं म्हणून. फायनली बिर्याणी झालेली असतात. फक्त याच्यावरती आपण कोथिंबीर टाकणार आणि नंतर मग आपण जेवू बसणार. ललितच्या घरी पण पाठवू होईना टेस्टला, म्हणजे कुक असतं त्यांना जरा दाखवू होई कशी झाली आहे. सजेशन घेऊ घ्या थोडा. झणझणीत झाली आहे. ना खाऊन बघितलं वर्षावर. हा झणझणीत झाली आहे. हळू हळू हळू. हा जरा थांबा. काय बोलते? आईचा फोन आला. काकी येऊक नाही गावी म्हणून फोन येतो. थोडीशी मुरत ठेवते. मग जा. थोडीशी जरा मुरत ठेवला. मग जेवायला या. जेवायला या. चला साफसफाई करा आता. अशा प्रकारे आपली बिर्याणी बनलेली असा प्रॉन्स बिर्याणी मुद्रा याने बनवलेली असा. इकडे आता लिंबू वगैरे सगळं एकदम शूट करतो. आता जाऊन जरा फोटो वगैरे काढणार. तसं ललितला पण पार्सल केली, ललित गेलो घेऊन तो बघा. तर आता जाऊन पहिले एक फोटो काढूया. खय काढतं तिला घेऊन तू? खय काढतं फोटो? चल बाहेर. चल ये फोन ठेव ना. तर फायनली बिर्याणी आता खाऊ घेतलेली असं टेस्टिंगला जेवूसाठी. आणि आता आपण रिव्ह्यू घेऊया. इकडे कशी झाली आहे बिर्याणी? एक नंबर. तुझ्याकडून सांग तू कशी वाटतं? मीच बनवली, काय सांगू. सांग तरी कशी वाटतं. मी अजून खाऊक नाही पण सांगते. वासावरून तर वाटली एकदम छान झाली. तुका तर लिंबू वगैरे पिऊया आणि खाऊ केव्हा तुम्ही पण बिर्याणी. मुद्राच्या हातची बिर्याणी. तर बिर्याणी खूप मस्त झाली. आम्हाला खूप आवडली. आणि जेवढं आम्ही बोलवतो मगापासून की आम्ही जास्त मसाला टाकला हे टाकलं तर परफेक्ट सगळा मसाला वगैरे विश्वास नव्हता तुला माझ्यावर, ते सांग. बरोबर लागला आणि त्यामुळे चांगली लागतं. गरम गरम ते घेऊन चांगलं लागतं. अजून मम्मी ठीक मम्मीने खाल्ली कशी झाली आहे? हॉटेलसारखी झाली, हॉटेलसारखी. थँक्यू. बिर्याणी खाऊन आम्ही आत्ता येऊन बसलो आपल्या विहिरीजवळ. गरम होतं खूप. तर आजच्या दिवसातलं हो आपल्या बिर्याणीचं व्लॉग इकडे एंड केलं. आणि खरंच खूप सुंदर अशी बिर्याणी झाली होती. तर पुढच्या टायमिंगला हिच्याकडे मी माझं जी ऑर्डर आहे 50 लोकांची बड्डेची नक्की देईन. तर तुम्ही पण व्लॉग बघा आणि तुमच्या हिशोबाने सांगा की कशा प्रकारे म्हणजे बघून तुमका वाटली ही बिर्याणी चांगली झाली ह्याला की नाही. माझ्यावर अजिबात म्हणजे अजिबात विश्वास नव्हता की माझी बिर्याणी कशी होईल, कशी लागेल. आणि पण अजिबात नाही, म्हणजे अजिबात खूप चांगली ह्याला झाली. कॉन्फिडन्सच नव्हता. सगळ्यांनी खाली, सगळ्यांना आवडली. खूप चांगली झाली, एकदम स्मूथ लागली अशी हॉटेलसारखी. तर नक्की
आवडलं असं तशी बनवून तुम्ही नक्की बघा जशी मी बनवली हां तशी. ठीक आहे ठीक आहे. तर ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर लाईक करून शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आमचा राखण्याचा ब्लॉग येईल, ब्राह्मण भोजनाचा येईल, तो पण छान बघा. छान ब्लॉग असे आता तुम्हाला बघायला मिळतील आमच्या चॅनलवर. बघा बघा. चला बाय.